नमस्कार. क्रीडा क्षेत्र असू दे किंवा कुठलंही क्षेत्र असू दे, कुठल्याही मुलाला किंवा मुलीला यशस्वी होण्यासाठी त्यांच्या आई वडिलांचे एफर्ट्स, सॅक्रिफायसेस हे खूप मोठे असतात आणि त्यांच्या त्या करिअरमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा असतो. मी आज पेरेंटिंग स्पोर्ट्समन ह्या विषयावरती शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या टेनिस प्लेयर अर्जुन कडे याच्या आई वडिलांशी गप्पा मारणार आहे. अर्जुनच्या करिअर बद्दल मी थोडक्यात सांगतो. अर्जुन अंडर 14, अंडर 16, अंडर 18 आणि मेन्स या सर्व कॅटेगरीज मध्ये नॅशनल चॅम्पियन आहे, दोन्ही प्रकारामध्ये, सिंगल्स आणि डबल्स. त्याच्यानंतर तो चारही ज्युनियर ग्रँड स्लॅम स्पर्धा खेळलेला आहे. म्हणजे आपण बघतो विम्बल्डन, फ्रेंच ओपन, अमेरिकन ओपन आणि ऑस्ट्रेलियन ओपन या चारही स्पर्धांमध्ये तो खेळलेला आहे. त्यांनी डेव्हिस कप वर्ल्ड ग्रुपमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. जयंतच्या करिअर बद्दल सांगायचं झालं तर तो स्वतः एक उत्तम टेनिसपटू आणि कोच आहे. तो ज्युनियर नॅशनल्स खेळला आहे. पुणे युनिव्हर्सिटीचा तो कॅप्टन होता. तो 50+ एज ग्रुपमध्ये भारतातर्फे मास्टर्स स्पर्धा खेळलेला आहे, ज्या फिनलंडमध्ये झालेल्या होत्या. कॉमनवेल्थ युथ गेम्समध्ये इंडियन वुमेन्स टीमचा तो कोच होता. इंडियन डेव्हिस कप टीमचा तो मॅनेजर होता. ITF सर्टिफाईड कोच आहे. MSLTA नॉमिनेटेड कोच आहे मोर दॅन 15 इयर्स. मध्य प्रदेश आणि गुजरात स्टेटच्या साठी सुद्धा त्यांनी कोच म्हणून काम केलेलं आहे. अंकिता रैना या इंडिया नंबर 1 टेनिस प्लेअरचा कोच म्हणून जयंत फ्रेंच ओपन या ग्रँड स्लॅम स्पर्धेला गेलेला होता. 30 वर्षापासून अधिक काळ तो कोचिंगमध्ये कार्यरत आहे. अजून सुद्धा त्याचं डे इन डे आउट कोचिंग आणि इतर, जसं मी म्हटलं की मॅनेजर म्हणून जाणं टीम बरोबर, हे सगळं चालू आहे. पुण्यामध्ये 1-on-1 कोचिंग हे त्यांनी चालू केलं असं म्हणायला हरकत नाही. त्यांनी 20 वर्षाहून अधिक काळ सेंट्रल एक्साईज आणि कस्टम्स या सेंट्रल गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमध्ये स्पोर्ट्स रिक्रूट झाला आणि त्यांनी तिथे काम केलं. त्याच्या या कारकिर्दीमध्ये त्याने अनेक झोनल स्पर्धा, ऑल इंडिया स्पर्धा गाजवल्या आणि त्यांनी त्याच्यामध्ये अनेक पदकं आणि ट्रॉफीज पटकावल्या. अर्जुनच्या आईबद्दल सांगायचं झालं तर तिला सुद्धा राजमाता जिजामा हा पुरस्कार मिळालेला आहे आणि ती एक कर्तव्यदक्ष गृहिणी आणि अर्जुनच्या करिअरमध्ये तिचा सुद्धा खूप महत्त्वाचा वाटा आहे. रश्मी आणि जयंत, तुमच्या दोघांचं माझ्या क्रिकेट लिमिटेड या YouTube चॅनलमध्ये मनापासून स्वागत. नमस्कार मिलिंद. मी क्रिकेट लिमिटेड या तुझे आधीचे एपिसोड्स बघितलेत आणि ह्या अतिशय स्तुत्य उपक्रम तू जो चालू केला आहेस की नुसतंच क्रीडाविषयी म्हणण्यापेक्षा क्रीडाविषयक जे पूरक गोष्टी आहेत, ज्याला आपण स्पोर्ट्स सायकोलॉजी म्हणू, फिजिओ म्हणू, त्यातले जे ॲडमिनिस्ट्रेशन पार्ट म्हणू, याबद्दलची जी माहिती आजकालच्या पिढीला किंवा आजकालच्या मुलांच्या पेरेंट्सना व्हायची जी गरज आहे आणि ती माहिती यातनं अतिशय चांगल्या प्रकारे मिळते असं मला वाटतं. याबद्दल सर्वात पहिलं तुझं अभिनंदन. खूप कौतुकास्पद आहे. थँक्यू सो मच. अर्जुनच्या अपब्रिंगिंग बद्दल किंवा त्याची जडणघडण कशी झाली, लहानपणापासूनचा त्याचा प्रवास आणि तुमचं जे काही एफर्ट्स आहेत ॲज अ पालक म्हणून, ह्या सर्व गप्पा आपण करणार आहोत. पण त्यापूर्वी मला हे माहिती आहे की तुझ्या आई वडिलांनी तुला घडवला ॲज अ खेळाडू म्हणून आणि तुझ्या बहिणीला सुद्धा, की जी स्वतः नॅशनल प्लेअर आहे बॅडमिंटन. तिने सुद्धा खूप टुर्नामेंट्स मध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि अनेक विजेतेपदं जिंकलेली आहेत. अशी मीना कडे पटवर्धन ही जयंतची बहीण. मला जयंत, तू पहिलं तुझ्या आई वडिलांनी तुमचं पेरेंटिंग कसं केलं याबद्दल थोडंसं सांग. ऍक्च्युली माझे वडील मिलिटरी अकाउंट्समध्ये सर्व्हिसला होते आणि माझ्या अंदाजाप्रमाणे 1972-73 साली इंडिया वर्सेस रशिया ही डेव्हिस कपची मॅच डेक्कन जिमखानाच्या मैदानावर खेळली गेली. त्यावेळेला विजय अमृतराज, आनंद अमृतराज, रामनाथन कृष्णन असे सगळे दिग्गज, अलेक्स मेत्रेवली रशियाकडनं खेळत होते. त्यावेळेचं मोठा खेळाडू हे सगळे डेक्कन जिमखान्यावर डेव्हिस कप मॅच साठी म्हणून खेळायला आले. तर त्यावेळेला माझे वडील आणि त्यांचे काही मित्र, डेक्कन जिमखाना आणि टेनिस हे सगळंच नवीन होतं, कारण आम्ही राहत होतो कसबा पेठेमध्ये त्यावेळेला, आणि ते काय आहे टेनिस आणि बघूया तरी म्हणून ते बघायला डेक्कन जिमखान्यावर पहिल्यांदा ते डेव्हिस कपचे मॅचेस बघायला गेले. त्या क्षणी त्यांना एकदा ते बघितल्यानंतर असं वाटलं की आपल्याही मुलाला
याच्यात घालायला पाहिजे. त्यांना ते का वाटलं मला माहित नाही, पण दुसऱ्या दिवशी ते माझ्या आईला बरोबर घेऊन गेले की हे तू आपण बघूयात परत. त्यावेळेला टेनिस फारसं कळण्याचा हा काही विषय नव्हता, कारण पहिल्यांदाच ते तिथे गेले होते. पण तशी ती सुरुवात झाली आणि मग त्या दोघांनी ठरवलं की आपण मुलाला या खेळामध्ये घालायला पाहिजे. हे साधारण म्हणजे तू किती वयाचा होता? मी साधारण 8 वर्षाचा होतो त्यावेळेला. 8 वर्षाचा होतो, 8-9 वर्षाचा होतो. आणि मग तू डेक्कन जिमखाना, मग मी डेक्कन जिमखानावर त्यांनी मला टेनिस खेळायला घातलं. त्यावेळेला असं म्हणजे मेंबरशिप आणि असा हा काही फार मोठा नव्हता विषय. आता जसा तो खूपच मोठा आहे तसं, त्यामुळं तिथं त्यांनी मला मग ते टेनिस खेळायला घेतलं आणि तशी तिथनं ती सुरुवात झाली. आता ते स्वतः सोडायला आणायला म्हणजे या ज्या गोष्टी आहेत पेरेंटिंगच्या बद्दल थोडंसं ते तुझ्यासारख्या खटाळ मुलांना कसं काय? मी तर ऐकलं की ते सासूबाई उठून 5 वाजता का 4:30ला उठून म्हणजे ब्रशला पेस्ट लावून देऊन डबे वगैरे तयार करून मग ते सगळे न्यायचे. असं सगळी तयारी करायची असं मी ऐकलं सासूबाईंकडनं. तसंच होतं, कारण वडीलही नोकरी करत होते. आई सेंट्रल स्कूलमध्ये हेडमिस्ट्रेस म्हणून रिटायर झाली, पण त्यावेळेला दोघेही नोकरी करत होते. त्यामुळं मुलांना नेणं आणणं जसा आत्ता विषय आहे तसा त्याही वेळेला होता. पण वडिलांनी त्यांची नोकरी सांभाळून मला आणि बहिणीला, बॅडमिंटन ती खेळते त्यामुळे दोघांनाही आम्हाला वेळेत खेळासाठी नेणं, वेळेत परत आणणं, जेवणाच्या वेळा सांभाळणं, अभ्यासाच्या शाळेच्या वेळा सांभाळणं, ही तारेवरची कसरत त्या वेळेला त्यांनी केली. आणि त्यांना माहित नाही, कारण आमच्या फॅमिलीमध्ये प्रभाकर कडे म्हणून माझे काका हे त्या सन्मित्र संघाकडनं कबड्डी खेळले आणि तेही त्यांचंही नाव त्यावेळेला खूप होतं. मी त्यांना बघितलं नाहीये, ऑब्व्हियसली माझ्या जन्माच्या आधीच ते गेले. पण खेळ हा कुठेतरी फॅमिलीमध्ये होता, रक्तात होता. आणि त्या वेळेला खेळासाठी काय लागतं या सगळ्या गोष्टी आई सुद्धा लवकर 8 वाजता बस पकडून कॉर्पोरेशनच्या इथनं शाळेत जायची. त्याच्या आधी सगळे आमच्या डब्याची तयारी आणि शाळेत डबा न्यायची किंवा खेळून आल्यानंतर काय नाश्ता करणार आणि वडील घेऊन जायचे. तिथं सबंध वेळ थांबायचे आणि ते घेऊन यायचे आणि आम्ही शाळेत गेल्यानंतर ते ऑफिसमध्ये जायचे. असा सगळा विषय हा तेव्हापासून त्यांनी केला. म्हणजे कुठे ना कुठेतरी त्यांचे हे संस्कार किंवा त्यांनी जी घेतलेली ही मेहनत आहे ही तुम्हालाही आता जेव्हा अर्जुनला लहानपणापासून तुम्ही करिअर म्हणून टेनिस त्यांनी चूज केलं त्यामध्ये तुम्हाला त्याचा निश्चित फायदा झाला. निश्चित फायदा मी तर म्हणेन अतिशय महत्वाचंच होतं, कारण मी हे बघत आलो की त्यांनी जो हा पाया रचला, कारण त्यावेळेला कसबा पेठेतनं उठून डेक्कन जिमखान्यावर टेनिसला खेळायला घेऊन जाणं हे मिडल क्लास फॅमिलीला हे लोकांच्या जरा पचनी पडण्याचं थोडंसं अवघड होतं. कारण हे मुलाला बाकीचे शाळा आणि सोड किंवा हे करिअर करायचं सोडून तू हे काय घेऊन चाललं असंच वडिलांना म्हणायचे. इव्हन नातेवाईक सुद्धा. आणि टेनिस सुद्धा महागडा खेळ होता. तर त्यांनी पण दोघेही नोकरी करत होते आणि त्यांनी त्यातनं पैसे जमा करून कसबा पेठेतल्या घरातून काहीतरी एक स्वप्न बघितलं की आपल्या मुलांना वेगळं काहीतरी द्यायचंय. आम्ही त्यांना फक्त फॉलो केलं. आणि मला म्हणायचंय की कड्यांबद्दल उल्हासा वेल लावला त्यांनी दारी आणि तो गेला गगनावरी, असं माझं मत आहे. फारच सुंदर. अगदी तू छानच त्याला कल्पना आणि हे उपमा दिली. आता ती वेल पुढे पुढे जाऊ देत अशी देवाकडे प्रार्थना आहे. नाही जरूर, त्याच्याबद्दल प्रश्नच नाही. अर्जुननी नुकतंच त्याच्या करिअरचा एक टप्पा पार केला. त्याचं करिअर अजून चालूच आहे. तो आता सुद्धा चायनामध्ये ATP टुर्नामेंट खेळतोय. तर आता ही त्याची खेळाची सुरुवात त्याच्याबद्दल थोडंसं म्हणजे त्याला टेनिस प्लेयरच व्हायचं होतं का त्याला इतर कुठला तरी खेळ आवडत होता का त्यांनी वडिलांचं खेळ बघितला आणि ठरवलं की ह्याच खेळामध्ये आपल्याला करिअर करायचं? काही थोडं आठवतंय त्याबद्दल? मी जेव्हा कोचिंग करत होतो, म्हणजे ऑब्व्हियसली जेव्हा कोचिंग आणि कोर्टवर तर रोजचा विषय होताच जायचा. त्यामुळं तो लहान असल्यापासून त्याला म्हणजे अक्षरशः 4-5 वर्षाचा असल्यापासून त्याला मी ऑब्व्हियसली माझ्याबरोबर कोर्टवर नेतच होतो. मग टेनिस खेळणं नाही, पण तो तिथं म्हणजे मला ऑब्व्हियसली हवं होतं की तो म्हणजे मी खेळतोय तर त्यांनी खेळाडू व्हावं आणि टेनिस खेळलं तर अतिशय चांगलं आहे. पण मी त्याला कोर्टवर नेतो कारण थोडासा बॉल सेन्स डेव्हलप व्हायला. बाकी म्हणजे जो कोर्टवर आला तर त्याचं जे ऍटमॉस्फिअर आहे ते त्याला लहानपणापासून त्याची सवय व्हावी या दृष्टिकोनातून मी त्याला कोर्टवर नेतच होतो. पण मग त्यातनं जेव्हा त्यांनी खेळायला सुरुवात केली ऍक्च्युअल, तेव्हा तो अंडर-8 ही पहिली त्याची टुर्नामेंट तो बोट क्लबला झाली लहान मुलांची. त्यावेळेला ती टुर्नामेंट जिंकला आणि त्याला बक्षीस म्हणून टेनिस रॅकेट मिळाली. आणि तिथपासनं त्यांनी जी त्याची ती सुरुवात केली खेळायला. आणि मग त्यांनी मग ते अंडर-10 अंडर-12 पासनं तो टुर्नामेंट जिंकत होता. आपण म्हणतो ना की जसं एकदा सक्सेस टेस्ट केला की
तुम्ही ते यू टेन टू गो इन टू इट मोर. बरोबर. तसं आमचाही उत्साह वाढला आणि त्यांनी ऑब्विसली ते पिकअप केलं. पण ह्या एक खेळाडू म्हणून हा अर्जुन आता लहानपणापासून आपण बघितलं की अंडर 8 पासून त्याची सुरुवात झाली की तो हळूहळू सगळ्या टुर्नामेंट्स ते व्हेरियस टुर्नामेंट्स या सगळ्या जिंकत गेला. तर आता हे सगळं होत असताना तुम्हाला स्वतःला हे वाटलं असेल की बाबा मुलात काही टॅलेंट आहे आणि तो हे करिअर म्हणून घेऊ शकतो. तर अशा वेळेला मग तू, आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे की जयंत हा एक पेरेंट असा आहे की तो सेम स्पोर्ट खेळतो. Yes. म्हणजे पेरेंटिंग हे अवघडच आहे स्पोर्ट्समनचं, पण सेम स्पोर्ट मध्ये असेल तर अजून अवघड असतं. मला तर वाटतं पुण्यामध्ये फार रेअर उदाहरण आहेत की ज्यांचा वडील सुद्धा चांगलं लेवल खेळलेले आहेत आणि मुलगा सुद्धा चांगलं करिअर आणि लेवल खेळलेला आहे. तर मला हे विचारायचं आहे की तुम्ही तुमच्या लाईफस्टाईल मध्ये काय तुम्हाला बदल करायला लागले की आता हा सुद्धा एक ऍड झालाय की रुटीन मध्ये काय चेंजेस करायला झाले, ह्या ज्याबद्दल गोष्टी आपोआप तुम्हाला आता त्याचं करिअर होतंय म्हटल्यावर कराव्या लागल्या, त्याच्याबद्दल थोडस सांगा. त्याचे काही किस्से असतील लहानपणीचे. कसं आहे की माझ्या डोक्यात एक पहिल्यापासून होतं की त्याला एक खेळाडू करायचं, एक स्पोर्ट्समन करायचं. म्हणजे जसं की तो लहान असल्यापासून त्याची गप्पाच फक्त स्पोर्ट्स विषयी. कारण तुम्हाला थोडंसं याच्यामध्ये पेरेंटिंग मध्ये जसं तू विचारलं मला, तसं मला थोडंसं याच्यात वाटतं की पेरेंट्सनं थोडासा क्वालिटी टाइम लहानपणापासून मुलांबरोबर देता आला पाहिजे आणि थोडं त्यांच्या मनाप्रमाणे, थोडं आपल्या मताप्रमाणे जे त्या खेळाला पोषक आहे, पूरक आहे, तसं राहून ते करून घेता आलं पाहिजे. ते सगळं करताना स्वतःचे सॅक्रिफायसेस याच्यात खूप आहेत. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकत नाही की बाबा उद्या आता मॅच आहे किंवा उद्या प्रॅक्टिसला जायचंय तर तू लवकर झोप, आम्ही जेवायला बाहेर जाऊन येतो किंवा आम्ही बाहेर पार्टी करून येतो, आम्ही पिक्चरला जाऊन येतो आणि तू वर्क. आणि मला त्याच्याजवळ त्याचं झोपणं, खाणं, उठणं, त्याला सोडणं, आणणं, नेणं, डबा आणि अभ्यास आणि ट्रॅव्हलिंगच्या वेळेस ट्रेन मध्ये अभ्यास करणे किंवा खायचा मला प्रोग्राम एक आठवण आहे की डेक्कन जिमखान्यावरती तो तर ग्राउंडवर आमच्याकडे बॅट मागायला त्याला क्रिकेट पण आवडायचं. त्याला मला तेव्हा निश्चित वाटायचं की हा पट्ट्या क्रिकेटर सुद्धा भारी होऊ शकतो. तो लहानपणापासून कधी गाडी क्रिकेट खेळायची आवड ही होतीच. म्हणजे तो क्रिकेटच्या मॅचेस जसं टीव्हीवर दाखवाय तसं तो अजूनही क्रिकेट बघतो, त्याला ते खेळायला आवडतंच. पण बेबी जसं तू म्हणला की फार मोठा बेबी ह्याच्यात इथं जर सक्सेस त्याला पहिल्यांदा मिळाला नसता तर तो क्रिकेटकडे वळला असता. मला सांगायचं हे आहे की त्या वेळेला तो तिथे पार्किंग मध्ये तुझ्या गाडीच्या दिव्यामध्ये गाडीत बसून अभ्यास कम्प्लीट करायचा, हे आम्ही बघितलेलं आहे. कारण दुसऱ्या दिवशी जे शाळेत विचारलं जायचं ते आदल्या दिवशी ते कम्प्लीट करायला पाहिजे आणि आधीचं जे खेळायचं आणि त्याचं जे रुटीन आहे तेही पूर्ण झालं पाहिजे. ही दोन्हीवरची कसरत आहे. पण हे सगळं करताना पेरेंट्सना जर ते ह्याचे जर कष्ट वाटत असतील तर ते थोडंसं अवघड होतं. इट हॅज यू हॅव टू एन्जॉय दिस प्रोसेस. आय एन्जॉयड इट. आणि मी जॉब सोडून त्याच्या मागे लागले कारण मला फुल टाइम तिथे फिरायला जागायचं, कारण हा जॉब करायचा आणि सगळं त्याचं जाणं येणं, टुर्नामेंट्सला जाणं, सगळं करणं. प्लस इथे मी घरी सुद्धा 15-15 दिवस कधीच नसायची किंवा काय असेल तर ह्यांनी स्वतः मॅनेज करणं. हो ते. आणि तिथे सुद्धा कुकिंगला राईस कुकर घेऊन जाऊन अंडी बॉईल करून दे, सँडविचेस करून दे, काही जे असेल त्याला हेल्दी मिल्क किंवा सगळं त्याचं बघायचं किंवा बाहेर सुद्धा फूड जे असेल ते चांगल्या क्वालिटीचं देणं. एकदम. मला तू सॅक्रिफायसेस जे म्हणला त्याच्याबद्दल एक किस्सा आठवतोय की तो लहान असताना आपण नॉर्मल जे स्वयंपाक करतो तसंच होतं, ते गवारीची भाजी केलेली होती. आला आणि म्हणला ही भाजी मला आवडत नाही, हे मी नाही खाणार, मला दुसरं पाहिजे काहीतरी. तर म्हणलं बाबा दुसरं काही नाही, सगळे जणांसाठी स्वयंपाक केलं, सगळेजण घरातलं जेवतात, तू हेच खाणार आहेस. तर मग रडायला लागला कारण लहान होता. ऑब्विसली थोडं रडल्यानंतर आई आणि आजीचं मन आहे ते म्हणतात जयंत जाऊ दे, काही फरक नाही पडत, आपण दुसरं देऊ त्याला काय. मी म्हटलं नाही, आता एकदा त्याला आपण सांगितलंय की त्यांनी हे खायचं सगळ्यांबरोबर तर त्यांनी हेच खाल्लं पाहिजे. रडायला लागला, म्हणला मला नाही खायचं, मी जेवणार नाही. तर आई आणि आजीचं मन तर असतंच, ते म्हणले राहू दे आपण दुसरं देऊ. त्याला म्हणलं आता नाही द्यायचं. म्हणजे मी आता एकदा सांगितल्यानंतर पण ह्यात आईचं आणि आजीचंही मोठेपण आहे की त्यांनी ते ऐकलं आणि तो रडतोय तर त्याला रडू दे थोडा वेळ, काय हरकत नाही. ते जे सगळे खातात ती त्याला सवय लागली पाहिजे ते खायची. तर त्यांनी ते खाल्लं नाही त्या दिवशी दुपारी, तो तसाच राहिला उपाशी.
संध्याकाळी परत भूक लागली, त्याला तीच भाजी परत गवारची समोर ठेवली. तो म्हणला मी खाणार नाही. म्हणलं नको खाऊ, तुला जेव्हा खायचंय भूक लागेल तेव्हा तुला हेच मिळणार आहे, कारण आम्ही सगळ्यांनी हेच खाल्लं. 4-5 वेळा हेच केलं. तर त्याच्यानंतर मात्र त्याला कळलं की हे दुसरं काही मिळणार नाही, तेव्हा त्यांनी तेच पोळी भाजी जी आहे ती खाल्ली. त्याच्यानंतर आज तागायत त्याला खाण्याबद्दल कुठलाही प्रॉब्लेम. पण तो सगळ्या मुलांमध्ये टेनिसच्या 10-12 वर्षाचा असताना डब्यात मी पापडीची भाजी पोळी न्यायची ना, लोक म्हणायचं हा मुलगा सगळं खातो. म्हणलं सगळ्या भाज्या खायचं, अजूनही सगळ्या खातो. त्याचं तुम्ही ते मनावर सवय दगड ठेवून त्यावेळेला ती सगळं सवय सवय म्हणजे लावली. आपल्या ह्याच्याप्रमाणे फार सगळं महत्त्वाची. अतिशय लाड नाही केले. फार छान अनुभव सांगितलास तू जयंत. आता हा एक एक टप्पा पादाक्रांत करत होता, एक एक जिंकत चालला होता, तुम्हालाही त्याच्याबद्दल हे होतं. अचानक असं आम्हाला वाटलं की 12वी नंतर त्यांनी US ला शिक्षणासाठी खेळायसाठी जाणं, तो डिसिजन कसा होता, का झाला, आणि त्याचं तिथल्या त्याच्या एज्युकेशन बद्दल आणि तिथल्या त्याच्या प्रवासाबद्दल थोडस तुम्ही, आणि ऍज अ पेरेंट तुम्हाला काय काय ऍडजस्टमेंट यासाठी करायला लागल्या डिसिजन घेताना, हाऊ टफ इट वॉज. चांगला प्रश्न विचारला. कसं झालं होतं की 12वी पर्यंत तो इथं तू मेन्शन केलं आधी, तो नॅशनल चॅम्पियन झालाच होता आणि एज ग्रुप्स मध्ये, त्यामुळं एक करिअर त्याची सुरुवात झालीच होती एका लेवलची. त्याला इंडियन ऑइल मध्ये जॉब सुद्धा होता, त्यांनी त्याला घेतलेलं होतं, तर या टू प्ले. पण अमेरिकेला जाणं त्याच्यासाठी त्याला जी 100% स्कॉलरशिप मिळली, त्याच्यावर घरामध्ये थोडेसे आमचे दुमत होतं रादर, की मला वाटत होतं की इथं हे करिअर आहे, चालू आहे, ऑलरेडी त्याचा ज्युनियर ग्रँडस्लॅम खेळलेला आहे ज्युनियरचा, आणि त्याला जॉब आहे. माझा हा विचार बेबी आपण एक मिडल क्लास फॅमिली असते तसं, की तो थोडासा सेट होत चालला होता. तर आता आणि सडनली ते 3.5-4 वर्षाचं त्याचं अमेरिकन कॉलेज टेनिस मध्ये, यू नेव्हर नो, कारण तुम्ही अमेरिकेत आहे, त्यानंतर तो तिथे काय खेळेल, काय लेवलचं त्याला खेळायला मिळेल, पुढं तो येऊन परत टेनिस खेळेलच की नाही इथपासून सुरुवात. कारण तुमचं रोजचं त्याच्यावरचं मॉनिटरिंग किंवा त्याच्यावरचं लक्ष हे राहणं आणि तिथली लाईफस्टाईल ही, जरी तो फॉरेन मध्ये मॅचेस काही खेळायला गेला असला तरी दॅट वॉज फॉर द लिमिटेड पिरियड. इथं हे 4 वर्ष करायचा विषय होता. आणि अजून एक त्यातला पार्ट महत्वाचा अजून एक असा होता की ते 3.5-4 वर्ष प्रोफेशनल ज्या मॅचेस आहेत, वेन यू आर प्लेइंग कॉलेज टेनिस, त्या लिमिटेड तुम्हाला खेळायला मिळतात, कारण त्याचा नंबर हा फिक्स आहे. तुम्ही त्यांचं कॉलेज टेनिस असताना प्रोफेशनल मॅचेस जास्त खेळू शकत नाही. सो तेव्हा त्यांची जी समरची ब्रेक आहे किंवा क्रिसमस हॉलिडेज आहेत, त्याच वेळेला यू कॅन प्ले द प्रोफेशनल मॅचेस. अदरवाईज तुम्ही यू हॅव टू प्ले अँड रिप्रेझेंट युअर कॉलेज. म्हणजे ते सगळ्यात महत्वाचं याच्यासाठी असेल की प्रोफेशनल टेनिस जर तुम्ही खेळलात तर तुम्हाला ते ATPचे पॉइंट्स वगैरे जे असतील त्याच्या पॉइंट सिस्टीम मध्ये ते जाऊन त्याचं रँकिंग सुधारण्यासाठी त्याची मदत. बरोबर आहे ना? करेक्ट, एकदम बरोबर. तुम्ही स्टुडंट असाल तर यू आर नॉट अ प्रोफेशनल, ते तुम्हाला रेस्ट्रिक्ट करतात. येस, अँड देन यू हॅव टू रिप्रेझेंट दॅट कॉलेज. म्हणजे तुम्ही टेनिस खेळत असता, मॅचेस खेळत असता, आणि इथं मला म्हणजे अजून नमूद करावं वाटतं की अमेरिकन कॉलेज टेनिस इज इक्वली गुड, म्हणजे ॲज गुड ॲज प्रोफेशनल टेनिस सारखंच आहे. कारण आता अर्जुनच्या बरोबरचे कॉलेज मधले खेळणारे लोक आता ग्रँड स्लॅम्स खेळतायत. आणि अर्जुन तिथे गेला तेव्हा त्याच्या समोर काही अशी उदाहरणं होती का तुमच्या डोळ्यासमोर जी भारतातले उत्कृष्ट टेनिसपटू युनिव्हर्सिटी? महेश भूपतींनी कॉलेज टेनिस खेळलाय, सोमदेव देववर्मन कॉलेज टेनिस खेळलाय, आणि त्याच्यानंतर त्यांनी केलंय. पण कसं आहे की इथे सगळं कसं आहे की तुम्ही शाळा कॉलेज करत असलात तरी तुम्हाला बाकीचा सपोर्ट स्टाफ असतो, की बाबा तुम्हाला जेवायची चिंता करायची गरज नसती, तुम्ही राहताय कुठे, तुमचं काय करायचंय ते गरज नसती. तिथे एव्हरीथिंग यू हॅव टू डू इट ऑन युअर ओन. करेक्ट. बट ही गॉट फुल स्कॉलरशिप फॉर 4 years. हा मोठा फरक आहे, पण ह्याच्यात जास्त नाही ना, 11व्या वर्षी करेक्ट. पण ह्याच्यात प्लस पॉइंट असा होता की ही स्टार्टेड हँडलिंग एव्हरीथिंग ऑन इज ओन. ह्याच्यात म्हणजे कसं म्हणतो की नथिंग कम्स फ्री, एव्हरीथिंग इज गॉट इज प्लस अँड मायनस थिंग. ती कितीही चांगली गोष्ट असती तरी त्याला एक थोडीशी मायनस गोष्ट दुसरी बाजू चांगली काय होती की तो स्वतः अभ्यास करणे, इथे त्याला पुश ऑन करायला लागायचं. 12वी पर्यंत तो हुशार खूप होता, कॉलेजमध्ये अप्रिशिएट करायचे सगळं, पण तिथे गेला त्याला स्वतः मंडे टू थर्सडे अभ्यास करायचा, शट दॅट, देन गो फॉर कॉलेज टेनिस टूर. ते सगळं करणे, कुकिंग करणे किंवा सगळं स्वतः जे काय नॉमिनल होतं, ही त्याला खूप
पर्सनॅलिटी डेव्हलप झाली त्याची. आणि मला असं वाटतं की हा जो कॉलेजला जायचा त्याचा डिसिजन होता हा सर्वतोपरी 100% त्याचा स्वतःचा होता. ओके. आणि सपोर्टेड मी सपोर्ट कसं होतं मी सांगतो म्हणजे मिलिंद ह्याच्यात परत अजून एक आमच्या मनाची आम्ही कशी तयारी केली होती. एक 13, 14, 15 वर्षापर्यंत आपण थोड्याशा गोष्टी सांगत असतो, मुलांच्या ऐकत असतो किंवा अगदीच त्यांनी हट्ट केला तर नाही जसं मी म्हणतो आपण त्यात प्रेस करत असतो की नाही या झाल्या पाहिजेत थोडंसं मला असं वाटतं. पण हे आम्ही दोघांनी तो 18 होईपर्यंत 19 होईपर्यंत आम्ही त्या स्वतःला चेंज केलं होतं थोडंसं की आता वेन इज अन अडल्ट तर त्याला जे डिसिजन त्याच्या लाईफचे घ्यायचे ते त्याला घेऊ दे. म्हणजे इथे परत तुम्ही स्वतःला चेंज केलं जसं बिगिनिंगला केलं तसं आता या टप्प्यावर परत एकदा चेंज करायचं होतं. कारण याचं असं आहे की आणि त्याला पहिल्यापासून मी बघत होतो की तो स्वतःचा डिसिजन घ्यायला त्याला आवडणाराच मुलगा होता. त्याला स्वतःचे डिसिजन घ्यायला आवडते. ही वॉज फर्म ऑन गोइंग टू इव्हन मला एक बोलायचं आहे की जेव्हा तो अंडर नॅशनल टायटल घेतलं अंडर 14चं तर गुरगावला मॅचेस होत्या तेव्हा त्याला कुठलीही मॅच बघताना मी त्याला फक्त न्यायची आणि याचे पप्पा कधी हारला तर एक शब्दाने आम्ही कधी त्याला बोललो नाही कुठेही नाही. ओके कम ऑन नेक्स्ट, ओके कम ऑन नेक्स्ट कायम त्याला चीअर केलेले. मला मम्मी तू मॅच बघायची आणि शांत बसायचं मी माझं खेळतोय. त्याला असं स्वतःचा डिसिजन मेकर हा लहानपणापासूनच झाला आणि त्याला माहित होतं की आई वडील काही झालं तरी आपल्याला निगेटिव्ह काही बोलत नाहीये. तू हा हे का करतोय आम्ही एवढे पैसे खर्च केले असे बाकीचे पॅरेंट्स मी बघितले ट्रॅव्हलिंग करताना. त्याच्या बाबतीत आम्ही दोघांनी हे कधीही केलं कधीच नाही. मे बी बिकॉज ऑफ दॅट ही इज नाव व्हॉट इज. हा मगाशी मी जसं म्हणलं की अमेरिकन कॉलेज टेनिस करायचं त्याचा एंटायरली त्याचा स्वतःचा डिसिजन होता. त्यामुळं मला त्याच्याबद्दल ही खात्री होती की तो 4 वर्ष त्याची कॉलेज टेनिस केल्यानंतर सुद्धा तो टेनिस तिथं टिकून राहील आणि तो टेनिस साठीच तिथं चाललाय याची मला खात्री होती. कारण त्याचा बेस जो आहे तो इथं तयार केला होता आणि जेव्हा त्याचा डिसिजन होता की आम्हाला जाऊन खेळायचंय तेव्हा तो शाळा म्हणजे त्याचा कॉलेजचा अभ्यास आणि टेनिस हे तो तिथं जाऊन करणार याची मला पूर्ण खात्री होती. आणि त्यांनी तसंच केलं. कॉलेज टेनिस संपल्यानंतर सुद्धा त्याला तिथे कॉलेजनी पुढं मास्टर्स करण्यासाठी त्याला अपॉर्च्युनिटी होती. त्याला पुढं ऑप्शन होते तिथं थांबायचे पण तो म्हणला नाही मला प्रोफेशनल टेनिस खेळायचंय. अँड फ्रॉम देअर ही स्टार्टेड प्लेइंग प्रोफेशनल टेनिस. आणि कारण ही अवघड गोष्टी होती की 100 मधले 99 मुलं जी टेनिस स्कॉलरशिप घेऊन तिथं जातात ते अभ्यास आणि टेनिस ह्या दोन्ही गोष्टी करू शकत नाही. तर ते त्यांनी केलं कारण त्याच्या ते मनात होतं. हा त्यातला महत्वाचा भाग आहे. आणि आम्ही स्वतःला तो 18-19 होईपर्यंत मोल्ड केलं होतं की त्याचे डिसिजन्स हे त्याला जरी त्याचे वाटले आम्हाला वाटत होतं की यांनी असं नाही असं करावं पण त्याला जर ते वाटत होतं आम्ही त्याला त्याचे घेऊन दिले. कारण ही वॉज सेड मी माझ्या डिसिजनसाठी रिस्पॉन्सिबल नाही. फार मोठी गोष्ट तो स्वतः त्याही वेळेला म्हणला होता. फार मोठी हो फार. कारण माझे जरी हे डिसिजन चुकले तरी मी रिस्पॉन्सिबल राहील आणि बरोबर असले तरी त्याला मीच जबाबदार राहील. हे त्याचं पहिल्यापासूनच आहे. व्हेरी नाईस. पण ते तुम्ही अगदी लहानपणापासून तसंच केलं ग्रो केलं तुम्ही त्याला ग्रूम केलं हे मी म्हणेन. आणि तुला मगाशी एक काहीतरी मला सांगायचं होतं त्याच्या विखे पाटील या शाळेच्या याच्याबद्दल. मिसेस चार्ल्स त्याच्या मॅडम खूप सपोर्टिव्ह. सर गायकवाड सर पीटी सर सगळे स्कूलच्या टीचर्स खूप त्याच्या एक्झाम साठी अगदी 4थी 5वी म्हणजे 10वी पर्यंत त्याला एक्झाम पेपर नवीन सेट करायचे त्याच्या टायमिंग प्रमाणे युनिट टेस्ट किंवा हे आणि बुक्स द्यायचे मग मी लिहून काढायची मार्क्स व्हायचे. खूप मित्र आहेत त्याचे मैत्रिणी वैष्णवी म्हणून अजून कोण कोण आहेत सगळ्यांनी बुक्स देऊन हेल्प केली. अजूनही ते त्याचे फ्रेंड्स आहेत आणि काही काही US मध्ये. तर 10thला मात्र त्याला डिसिजन घ्यायला लागला की बोर्ड एक्झामचं नाव लिस्ट आहे मला म्हणजे बोर्डच्या ह्याच्यात आणि त्याला एक्झाम द्यायची. तर ही हॅड टू प्ले फॉर ज्युनियर डेव्हिस कप अँड ही हॅड टू गो टू मलेशिया. मग डिसिजन काय करायचं की आता ह्याच टाइमला हेच बोर्ड एक्झाम्स प्लस ते. तर मग वी टूक डिसिजन दॅट विल गो टू रिप्रेझेंट इंडिया टू मलेशिया अँड दिल्ली ओपन स्कूलचं मग आम्ही बोर्ड मध्ये हे घेतलं. दॅट वॉज मच टफर देन विखे पाटील स्कूलचा अभ्यास. इट वॉज ICSE. मग ती बुक्स अशी एवढी मोठी आल्यानंतर त्याला तो अभ्यास घेणं करणं म्हणजे बापरे अजूनच टफ झाला आम्हाला. पण वी डिड दॅट. बरोबर वी डिड दॅट. प्रश्नच नाही. आज आणि आपण बघतोय की शिवछत्रपती पुरस्कार मिळणं याच्यासाठी काय घाम गाळायला लागतं सगळ्यांना. त्याचा सपोर्ट स्टाफ असेल म्हणा आई वडील असतील या सर्वांचंच मोठं योगदान एक खेळाडू म्हणजे आम्ही जसं तुम्ही म्हणला की हे जरी इंडिव्हिज्युअल
स्पोर्ट हा दिसत असला तरी हे टीम एफर्ट आहे, टीम शिवाय शक्य नाही. काय त्यालाही माहिती आहे की बरोबरी म्हणजे कुठेतरी व्हेन ही एंटर्स कोर्ट आणि मॅच खेळतो तेव्हा माहिती असतं की घरी किंवा बाजूला हे सगळं व्यवस्थित आहे. विदाऊट प्रेशर न घेता तो ते तिथे जाऊन फोकस करू शकतो आणि परफॉर्म करू शकतो. हे त्याच्या मागचं नाही. आणि कित्येक पॅरेंट्सला, बायकांना, मदर्सला मी बघितलंय, मॅचेसला यायच्या, सगळं राहायच्या, पण त्यांचं मन आज माझी ही सिरियल बुडली, मी हे बघती, तू झोप बाळा, किंवा माझं हे राहिलंय, माझे पार्टीज राहिल्यात, माझं हे राहिलंय, माझं बर्थडे राहिलंय, दिवाळी आहे, हे आहे ते. आम्ही दिवाळी, सण वार, मॅरेजेस, बर्थडेज कधी आम्हाला आठवत नाही. कुठलेही फंक्शन्स. मला तर आठवते दिवाळीला मी हैदराबादला होते आणि मॅच तो तिथे खेळतोय, म्हणजे असं हे आम्हाला कधी वाटलंच नाही. हीच दिवाळी की तो जिंकला कायम. व्हेरी वेल. आणि पॅरेंट्स असताना म्हणजे 10वी पर्यंत मुलांना खेळू देतात, मग नंतर नाही, आता 10वी आली, आता बस पुढचं करिअर आता हेच आहे. आम्ही तिथे स्टॉप नाही केलं. दॅट इज द मेन थिंग. आता तुम्ही दोघांनी याच्यावरनच मला एक प्रश्न मनात आला की तुम्ही त्याच्या करिअर मधले अप्स अँड डाऊन्स, नंतर त्याचे लो परफॉर्मन्सेस, हाय परफॉर्मन्सेस जे काय असतील ते, आणि मेन म्हणजे काय असतं की इंजुरी. कुठल्याही स्पोर्ट्समॅनला कुठल्याही लेवलला खेळताना कुठलीही इंजुरी होऊ शकते. ही इज एक्सपोज टू दॅट. म्हणजे 100%. आणि इट इज बाउंड टू हॅपन ॲज अ पार्ट ऑफ द गेम. तर हे तुम्ही कसं सांभाळत होतं, म्हणजे स्वतःला सुद्धा, आणि त्यावेळेला त्याला बेसिकली फिजिकल इंजुरी असते किंवा परफॉर्मन्स लो असणं, या सगळ्याचा कुठे ना कुठेतरी एक मानसिक परिणाम सुद्धा होत असतो. या सगळ्यामध्ये पेरेंट म्हणून तुम्ही त्याला कसं काय सांभाळलं आणि त्यांनी हाऊ ही रिस्पॉन्ड? कसं होतं, एकदा तू म्हणतो त्याप्रमाणे खरंच असं झालं की इथेच इनफॅक्ट पुण्यामध्ये कोर्टवर प्रॅक्टिस सेशन चालू असताना त्याचा अँकल ट्विस्ट झाला आणि त्याला पाय कास्ट मध्ये प्लास्टर घालावं लागलं. आता एकदम समोर असं झालं की प्रॅक्टिसही बंद, मॅचलाही जाता येणार नाही, कारण एक 3 आठवड्याचं तरी ते कास्ट मध्ये पाय राहणार होता, प्लास्टर मध्ये. त्याच्यानंतर त्याचं रिहॅबिलिटेशन सुरू, त्याचं परत त्याचं स्ट्रेंथन, तो अँकल होऊस्तोवर, हे सगळं होऊस्तोवर वेळ लागणार होता. तो सडनली एक जी पळापळ सुरू होती मॅचेसची, प्रॅक्टिसची, ती एकदम थांबल्यासारखी झाली. पण ह्याच्यामध्ये मी त्याला एक पार्ट सांगितलं, म्हटलं ठीक आहे, दिस इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ द गेम, एज आय सेड जस्ट नाउ. इंजुरी ही काय आपल्या हातात नाही. आपण इंटरनॅशनल प्लेयर्स सुद्धा बघितलेत की दे आर इंजुर्ड आणि परत ते आलेत. तर आपण ह्याच्यावर किती लवकर कसे येऊ शकू. तर आता याचं एक उदाहरण म्हणजे की त्याचा जेव्हा अँकल प्लास्टर मध्ये होता तेव्हा आपल्याला म्हटलं बाकी काय करता येईल, अपर बॉडीची एक्सरसाइज काय करता येईल. तर त्या वेळात त्यांनी त्याची अपर बॉडी स्ट्रॉंग करून ठेवली. जो एक पाय जो कास्ट मध्ये होता तो जर फारसा हात न लावता दुसरा पाय कसा स्ट्रॉंग करता येईल, घेऊन जात होता. दुसरा पाय कसा स्ट्रॉंग करता येईल, अपर बॉडी कशी स्ट्रॉंग करता येईल, मेंटल त्याचे सेशन्स कसे त्याच्या वेळेला जास्त त्याच्यात ऍड करता येईल, ह्या सगळ्याकडे म्हणजे इट वॉज ऑलवेज अ पॉझिटिव्ह लुक. वी नेव्हर सेड की आता काय झालं, काय संपलं, काय थांबलं का, आता कधी परत येणार, काय करणार, किंवा हे सगळं चाललं, असा हा विचार रादर आम्ही, म्हणजे मी ह्याच्यात थोडासा फायदा असं झाला की मी खेळलोय आणि ट्रॅव्हल केलंय, त्यामुळे खेळातल्या निरनिराळ्या दिग्गज लोकांशी बोलणं होतं. ते कसे वागतात, ते कसे बोलतात, त्यांच्या पाल्यांशी ते कसे बोलतात. त्याचं एक उदाहरण लिअँडर आणि त्याच्या वडिलांचं सांगता येईल की एकदा डिसिजन घेताना त्यांनी असं ते लिअँडरसाठी लोन काढलं होतं, काही त्याच्या ट्रेनिंगसाठी आणि मॅचेससाठी. तेव्हा ते म्हणले, लिअँडर आधी म्हणला की ते लोन आणि हे ते सगळं, ते म्हणले काही प्रॉब्लेम नाही, आपल्याला पुढं काही खेळायचं असेल तर हे आपल्याला पुढचं ट्रेनिंग, पुढच्या गोष्टींसाठी फॉरेनला जावं लागणार आहे, काही गोष्टी करावं लागणार आहे, त्यासाठी हे लोन काढावं लागणार आहे, काही हरकत नाही, आपण काढू. म्हणून त्याच्या वडिलांनी लोन काढलं. वर्षानंतर अपरेंटली असं झालं की 1-2 त्याचे मॅचेस जो जिंकायला पाहिजे होता तो हारला आणि त्यांनी येऊन रॅकेट ठेवून दिली. तो म्हणला मी खेळणार नाही खेळणार. तर वडिलांनी म्हणले तू खेळणार नाही, हा तुझा डिसिजन ठीक आहे, पण आता मी लोन काढले आणि त्याचे हप्ते चालू आहेत. तर त्यांनी मे बी वडिलांनी असंच मुलांनाही वाढवलं असेल की त्यांनी, तर तो वडिलांना डायरेक्ट म्हणला लोन तुम्ही काढलंय, मी नाही काढलं. तर लोन तुम्ही काढले तर तुम्ही बघा त्याचं काय ते, मला नाही खेळायचं. तेव्हा वडील जे त्याचे, म्हणजे मी आतापर्यंत त्यांना एवढे शांत बघितलं होतं, त्यांनी त्याचं म्हणलं हरकत नाही, लोन मी काढलंय, पण हे तू खेळत होतास आणि तू खेळावं म्हणून काढलंय, तर तू खेळणार नसशील तर ते आता लोन फेडायचं काम तुझं आहे, तू खेळ नको खेळू. हे महिनाभर गेल्यानंतर काही विषय नाही, त्याने रॅकेटला हात लावला नव्हता, पण त्याच्यानंतर त्याला लक्षात आलं की नाही, आपण हे नुसतं थांबून उपयोग नाही. देन ही पिक्ड अप हिज रॅकेट अगेन, स्टार्टेड प्लेइंग, अँड नाव यू नो द रेस्ट इज हिस्ट्री. कित्येक वेळेला पेरेंट्सना हे असे
असे टफ डिसिजन समटाइम्स पॉझिटिव्ह, समटाइम्स बोलून, समटाइम्स त्यांना रिस्पॉन्ड करून त्यांना पाहिजे त्या विषयामध्ये हे घ्यावे लागतात. आणि हे मी बघितलंय. त्याच्यामुळं आय कुड समटाइम्स असं होतं कित्येक वेळेला अर्जुनच्या याच्यात सुद्धा की जी मॅच जिंकायला पाहिजे ती First round ला हारतो. अँड देन समटाइम्स यू डोंट नो व्हॉट टू डू, कारण ती जिंकायला पाहिजे असती मॅच. अँड देन एव्हरीथिंग इज ब्लँक इन फ्रंट ऑफ यू की आता नाहीये पुढे काही. हो असं झालेलं आहे. चेन्नईला आम्ही फर्स्ट राऊंडला इझी ड्रॉ सगळं चांगलं गेलो लँड झालं. फर्स्ट राऊंडलाच हा आपला लाईटली घेऊन आपला हारला. अरे म्हणलं आता नेक्स्ट वी हॅव टू कम बॅक. आणि सगळं हे जे परत येणं आहे त्याच्यानंतर त्याला सांगितलं की आता इमिजिएट पुढचं तुझी टुर्नामेंट आहे त्याला जाण्याच्या आधी आता तुला हे परत ट्रेनिंग करणं आलं तर तू ते कर. कारण कुठलीही मॅच एकदाच मला असं आठवतंय की जसं म्हणणं की वेन यू एंटर द कोर्ट तू लाईटली यू हॅव टू गिव्ह युअर बेस्ट. त्याचं त्याला शिकायला मिळतं. हे प्रयत्न 100% परत मॅच जिंकणं हारणं तुमच्या हातात नाही. आपण किती क्लोज झालेल्या मॅचेस इंटरनॅशनल प्लेयर्सचे बघतो. मॅच पॉईंट वर डाऊन असताना जिंकलेले आहेत, मॅच पॉईंट अप असताना हारलेले आहेत. सो दिस इज ऑल पार्ट ऑफ द गेम अगेन. पण यू हॅव टू गिव्ह युअर 100%. आणि हे त्या वेळेपासून त्याच्यात ते विंबवलं मी. म्हणजे रादर त्याला सांगितलं की तू जिंकणं हारणं तुझ्या हातात नाही. तुझ्या हातात फक्त एवढंच आहे की यू हॅव टू गिव्ह युअर बेस्ट. 100% तू तिथं देणंच गरजेचं आहे. कोविड वॉज ऑल्सो देअर इमिजिएटली. बरोबर. सगळ्या गोष्टी. पण तू जसं म्हणतो तसं की मेंटली आम्ही त्याला की बाबा तू आता काय आपण एवढे खर्च केलेत, आपण एवढे कष्ट केलेत, तर आता काय तुझं काय चाललंय तुझं काय असं निगेटिव्ह फिलिंग आम्ही त्याला कधीच आणून दिलं नाही. जरी आम्हाला त्याचे डिसिजन कित्येक वेळाला काय घेतलेले पटले नाही तरी वी स्टूड बाय हिज डिसिजन. आणि तुम्ही डिस्कशन मधनं संवाद साधू. करेक्ट. आणि आय ऑलवेज ट्राईड की त्याच्याबरोबर, कारण कित्येक वेळेला आपण बघतो वडील आणि मुलाचं रिलेशनही असं असतं की मुलाला कितीही काही वडिलांनी सांगायचा प्रयत्न केला तरी ते त्यांचा एक रिटॅलिएशनचा मोड असतो की त्यांना वडिलांनी तेच दुसऱ्या कोचनी किंवा दुसऱ्या कोणी चांगल्या माणसाने सांगितलेलं पटतं, पण वडिलांनी सांगितलेलं ते पटकन रिस्पॉन्ड होत नाही. पण मी स्वतःहून मला ते चेंज करायचा प्रयत्न केला. आणि आय ट्राईड टू स्पेंड सम क्वालिटी टाइम. काही त्याचं ऐकून त्याला कित्येक वेळा त्याचं ऐकणंही आपल्याला आवड होत असतं, कारण आपल्याला माहिती असतं हे नाहीये बरोबर. पण कित्येक वेळा त्याचं ऐकून ठीक आहे की हे तू करतोयस हे बरोबर आहे, करतोयस हे चुकीचं आहे असं मला वाटतं, बट स्टील द डिसिजन इज युअर्स. हे सांगण्याचं करेज कित्येक वेळेला पेरेंट्स मध्ये नसतं किंवा ते डिसिजन घेऊन द्यायचं करेज पेरेंट्स मध्ये नसतं. कसं प्रेझेंट करायचं, कसा संवाद वाढवायचा ह्याच्यावर आणि मग सोल्युशन कसं काढायचं हे कित्येक वेळेला जमत नाही पेरेंट्सला. मला तुला एक्झॅक्टली ह्या मुद्द्यावरच एक अजून महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे की ज्या वेळेला तुम्ही टुर्नामेंट बघायला त्याची गेलेले असता, क्रुशल मॅच चालू असते आणि यू युअर सेल्फ बिईंग अ कोच फॉर मोर दॅन 30 years, तूही अनेक नॅशनल इंटरनॅशनल खेळाडू घडवलेस. तू अंकिता रैनाला तर ग्रँड स्लॅमला कोच म्हणून गेलेला होतास, फ्रेंच ओपनला. इतकं सगळं तुझ्याकडेही करिअर आहे, तुझा अनुभव आहे दांडगा, पण त्याचा त्या वेळेला कोच वेगळा आहे कोणतरी आणि तो एक सर्टन गोष्टी तिथे त्याला सांगतोय विच मे बी तुला असं फील येत असेल कुठेतरी तुझ्यातल्या कोचला. वडील बघतायत मॅच पण कोचला आतनं कुठेतरी वाटत असेल की नाही यार हे असं नाही, असं व्हायला पाहिजे, यु नो, म्हणजे कोर्ट वरती. तर ही सिच्युएशन तू स्पेशली कशी काय हँडल करतो? नाही आता बरोबर आहे, तू काय अतिशय चांगला प्रश्न विचारला. कारण आता सुद्धा तू खेळतो तेव्हा त्याचा PYC वर हेमंत बेंद्रे जो माझा अतिशय चांगला मित्र आहे आणि कोच पण आहे, तो सुद्धा प्रॅक्टिस सेशन्स मध्ये कित्येक गोष्टी अशा एखाद दुसरी अशी गोष्ट होती की जी मला पटत नाही, जो काय खेळतोय ते किंवा जे काय करतोय ते, पण मला त्या गोष्टींमध्ये डिस्टर्ब फार करायला आवडत नाही. कारण कसं आहे की एक गोष्टीमध्ये तुम्ही 10 गोष्टी जर त्याला डोक्यात भरवल्या गेल्या ऍज अ प्लेअरला की असं नाही असं, तसं नाही तसं, मग अजून दुसरा कोणी सांगतोय तर ते तिसरं, हे मला आवडत नाही जास्त करून. आणि जसं मला थोडंसं याच्यात पॉझिटिव्हनेस याच्यात असं जाणवलं की अर्जुन स्वतःचे डिसिजन पहिल्यापासून त्याला आवडत असल्या कारणाने ही क्विकली न्यू की मला काय वाटतोय, तो कोच काय सांगतोय आणि मला स्वतःला काय करायचंय. कारण शेवटी ऍक्शन त्याच्याकडे आहे, कोर्टवर जाऊन त्याला खेळायचंय. ही नोज व्हॉट ही हॅज टू डू. वडिलांना काय वाटतंय, कोचला काय वाटतंय, वडील ऍज अ कोच म्हणून काय सांगायचा प्रयत्न करतायत आणि मला ऍक्च्युअली काय आहे आणि काय करायचंय हा एक विषय. पण मनात कधी गोंधळाचं वातावरण त्याच्या आणून दिलं नाही. कारण बेसिकली नाही तर मग त्या गोंधळलेल्या स्थितीत जाऊन मॅच खेळायची असेल तर इट्स व्हेरी
टफ आस्क. मला आठवतंय मी मॅचेसला क्रुशल मॅचेसच्या वेळेस फायनलच्या माझं असं पेशन्स जायचं, मी राऊंड मारायची, मॅच बघतीये, इतका हातातला बॉल आहे, हातातला पॉइंट आहे आणि असं चाललंय आणि शेजारच्याच कोर्टवर दुसरा पॅरेंट आहे ज्यांची पण फायनल मुलींची चालली किंवा मुलांची चालली आहे सेमी फायनलच्या वेळेस. तर ते पॅरेंट एवढे सांगत असतात पॅरेंट्स त्या मुलांना किंवा ती पोरं फ्रस्ट्रेट होतात आणि काहीतरी. अर्जुन मात्र असा होता, रॅकेट ठेवते तू येऊन खेळ असं त्याने केलेलं आहे. तेव्हापासून मी भाऊच शर्ट आणि कधी त्याला त्याचं डिसिजन मेकिंग लहानपणापासून मी कारण मी खूप ट्रॅव्हल केलं त्याच्याबरोबर, सगळ्या मॅचेसला फायनल्सला असायचं तो आणि वी वर द लास्ट टू स्टे सगळीकडे. आणि हे प्रेशर मला दोन्हीकडनं घ्यायला लागायचं कारण ही जेव्हा मॅचेसला घेऊन गेली तिचा फोन मला इकडे असा खेळतोय तो करतोय, म्हटलं हरकत नाही तू शांत बस आपण बघू काय होत. आणि मला बोलायचं म्हणजे तू काहीच बोलायचं नाही असा माझा रोल होता, तिकडून आणि इकडून. म्हणजे मी म्हणजे माझा पेशन्स असं हे व्हायचं. कारण कसं होतं की मी दुसऱ्या पेरेंट्सना पण फार दोष देणार नाही याच्यात, कारण ते सुद्धा कित्येक गोष्टी तन मन धन जसं आपण म्हणतो की 100% त्यांचं देत असतात, सगळे सॅक्रिफायसेस त्यांचेही चालू असतात. सगळ्यांचं जिंकणं हाच मुद्दा असतो. ऑब्व्हियसली एव्हरीवन देअर्स टू विन, पण हे व्यक्त कसं करायचं, मगाशी तू जसं म्हणलं की त्याला किती वेळा ते व्यक्त कशा प्रकारे करायचं आणि त्याची मॅच जिंकल्यानंतर कशा प्रकारे करायचं, हारल्यानंतर त्याच्याशी कशा प्रकारे व्यक्त व्हायचं हे शिकावं लागलं आणि ते इम्प्लिमेंट करावं शिकलो आम्ही. आणि वी यूज टू गिव्ह स्पेस टू हिम आणि आम्ही शांत बसणे. कारण बाकीच्या पॅरेंट्स मध्ये आम्ही मॅचेस बघितले तर ते पॅरेंट्स इतकं सांगायचे की स्पॉइल व्हायचं त्यांचं गेम. याचा फायदा मला ITF जे कोचिंगचं सर्टिफिकेशन मी केलं, सगळे जे परीक्षा दिल्या त्याच्यामध्ये झाला. ऍज अ कोच म्हणून तुमचा रोल, कारण माझ्याकडे कसं आता रोल हा दोन्ही प्रकारचा आला जेव्हा अर्जुनकडून ऍज अ फादर अँड ऍज अ कोच. त्यावेळेला हा फायदा झाला की जसं तुम्ही मॅच समजा एक प्लेअर जर हारला, म्हणजे अर्जुन असू दे फॉर दॅट मॅटर एनीबडी, की जर हारला तर त्याच्यानंतर एक अर्धा पाऊण तास त्याच्याशी काही बोलायचं नाही. लेट हिम बी ऑन हिज ओन. त्याला त्याचं कुलिंग डाऊन, त्याला त्याचे जे रुटीन असतं त्यातनं जाऊ देत. कारण ती जी हीट ऑफ द मोमेंट आहे ती टाळता आली पाहिजे. एक अर्धा पाऊण तास यू डोंट टॉक टू हिम ॲट ऑल. तो स्वतःहून ओपन अप त्या झोन मधनं असतो, त्यावेळेला रिटॅलिएट व्हायचं, त्याच्यावर आपण तुम्ही काय रिॲक्ट करता त्याच्यावरच बरंचसं पुढचे डिसिजन किंवा मेंटली त्याला काय वाटणार आहे, पुढची मॅच आहे पुढची, हे काय त्याला वाटणार आहे. त्या टुर्नामेंट मध्ये नसेल, लगेच नेक्स्ट टुर्नामेंट मध्ये तो इतका ट्रॅव्हल करतो ते तो कशा प्रकारे घेईल ह्याचा सगळ्याचा विचार, मेंटल स्ट्रेंथ त्याच्या काय त्या कशा जपायच्या हे तुम्हालाही मला वाटतं स्वतःला मेंटल ट्रेनिंग वगैरे तो आणि लहान होता 8 वर्षाचा, तर कॅम्पला गेला होता. तर ते मोठ्या मुलांची कॅम्प होती 14 वर्षाची आणि 8 वर्षाचा होता. तर काहीतरी त्याला मुलांनी त्रास दिला किंवा काय, त्याला ते एकटं सोडणं जे महत्वाचं होतं 8 वर्षाचा 10 वर्षाचा असताना, तर त्याच्यातनं त्याला त्याच मुलांनी जे त्याला सतवलं किंवा काय, जे त्याला त्याचे कपडे ओले झाले किंवा बाथरूम मध्ये गेला नंबरच लावायचा नाही किंवा त्याला सतवणे जे होता तो ते सांगायचं आम्हाला किंवा तर यू हॅव टू फेस दॅट्स वाय यू आर गोइंग. तुझे कपडे सांभाळणे किंवा तुला वॉश करणे किंवा ते ठेवणे. तर ते मोठ्या मुलांचं ह्याच्यावर प्रेशर येणं किंवा काय जे बोलणं की मला असं केलं त्याचं, त्यातनं तो शिकत मोठा झाला. ते सोडायला लागलो तेव्हापासून. ते मेन गोष्ट जे त्याला मोल्ड करत होतं, एकटं सोडणं, त्याच्यातनंच तो शिकायला. हा तो टफ डिसिजन आहे ना शेवटी, तुम्ही त्याला ते करायला लावणं. मला आठवतंय एकदा तुम्ही अगदी लहान होता अर्जुन, त्यावेळेला चेन्नईला 24 तास लागायचे जायला पुण्याहून. याला एकट्याला इथे बसून दिला होता यांनी आणि तिकडे रिसिव्ह करायला 24 तास ट्रेन मध्ये. एक छोटा किती वर्षाचा होता, 10-12 वर्ष, 12 वर्षाचा. मला अगदी आठवतंय ते. इट वॉज व्हेरी टफ. कोणी पेरेंट तयार झालं नसतं. इव्हन एक फॉरेन टूरला तो गेला होता तेव्हा पण त्याचं फ्लाईट मिस झालं. तर नेक्स्ट फ्लाईट साठी त्यांनी आम्हाला रात्री उठवलं नाही. त्यांनी ती दुसरी फ्लाईट धरून झाल्यावर सगळं पोहोचल्यावर तेव्हा मोबाईल नाही काही नाही. त्याच्यानंतर कार्ड घेऊन त्यांनी सांगितलं की असं मी रात्रभर स्टँडिंग होतो आणि माझं फ्लाईट मिस झालं. आणि त्याच्यानंतर तो तेव्हा पण 15-16 वर्षाचाच होता. हे सगळं त्याचं डिसिजन करून त्यांनी फाईट दिल्या. मला आता एक आपण शेवटाकडे येतोय. एक महत्वाचा प्रश्न आहे की हे साधारण त्यांनी वयाच्या 3ऱ्या-4थ्या वर्षीपासून खेळायला सुरुवात
सुरुवात केली. हा एक 25 वर्षाचा आपण आतापर्यंतचा एक सगळा प्रवास आहे की तुमचं त्याच्या पेरेंटिंग, एका स्पोर्ट्समनचं पेरेंटिंग बेसिकली, आणि जो एक मोठी लेवल आज खेळतोय. तर ह्या सर्व प्रवासामध्ये तुम्ही स्वतःला कसं काय मोटिवेटेड ठेवलं? तुम्ही काही अशी टार्गेट्स ठेवली होती का स्वतःसाठी आणि तुमच्या मुलासाठी? आणि मग त्याच्याकडे नेताना हाय आपण मगाशी बोललो, सुरुवातीपासून बोललो, पण एक आपले आता हे टफ डिसिजन्स आहेत. तर तुम्ही आजकालचे आपले जे हे पेरेंट्स आहेत यांना ह्या सर्व तुमचा जो अनुभव आहे त्याच्यातनं काय सांगाल, म्हणजे काय शेअर कराल की पेरेंट्सनी बाबा काय करायला पाहिजे, काय करायला नकोय, कुठली काळजी घ्यायला पाहिजे? अतिशय चांगला प्रश्न आहे हा. मला अजूनही असं वाटतं की पूर्वी कुठल्याही तुम्हाला आता जी कॉम्पिटिशन आपण बघतोय कुठल्याही खेळामध्ये असो, कुठल्याही करिअरमध्ये असो, देर इज अ ट्रुमेंडस कॉम्पिटिशन, देर इज अ लॉट ऑफ कॉम्पिटिशन सगळ्याच फील्डमध्ये आली आहे. म्हणजे नुसतं खेळात म्हणण्यापेक्षा कुठल्याही तुम्ही म्युझिकमध्ये घ्या, आज तुम्ही कित्येक वेळा टीव्हीवर बघत असाल, गाणं म्हणायला सुद्धा कित्येक लहान लहान मुलं, आणि आज जी कॉम्पिटिशन आहे, तर आई वडिलांची नोकरी ही अगदी म्हणजे त्याला कर्मप्राप्त आहे, कारण त्याशिवाय दोघांनी नोकरी करतात आजकाल बहुतांश पेरेंट्स. आणि त्या सगळ्या गदारोळामध्ये कित्येक वेळेला पेरेंट्स हे कॉम्पेन्सेट करायला बघतात मुलांचा वेळ हे पैसे देऊन, की त्याला आपण काहीतरी गॅजेट्स घेऊन देऊ किंवा त्याला हे करून देऊ. तर त्याच्यापेक्षा आय वुड रादर से की थोडे सॅक्रिफायसेस हे करून एक क्वालिटी टाइम त्यांना मुलाबरोबर देता आला पाहिजे. आणि माझं असं ठाम मत आहे की कुठल्याही मुलाला एक संध्याकाळचे 5 ते 7 किंवा 6 ते 7 1 ते 2 तास हे ग्राउंडवर त्यांनी स्पेंड करायला पाहिजे. फिजिकल ऍक्टिव्हिटी पाहिजे, कारण स्ट्रॉंग बॉडीमध्ये स्ट्रॉंग माइंड राहतं. आणि हे आजकालची आपण जसं म्हणतो की तरुण पिढी ही सगळ्यात जास्त आहे जगातली आपल्या भारत देशात. ही जनरेट ह्याच्यातनं अपॉर्च्युनिटी जनरेट कशा करता येतील आपण आज बघतोय. खेळामध्ये पूर्वी नव्हती, इतके अशक्य असे आपल्याला सक्सेसफुल बॅडमिंटन मध्ये आहे. आपण नीरज चोप्राचं उदाहरण बघतोय, आता आपण चेस मधला जो प्रज्ञानंद बघतोय की जो आता वर्ल्ड चॅम्पियनशिप फायनल खेळला. ह्याच्यामध्ये हे जे सॅक्रिफायसेस पहिले थोडेसे इनिशियली पेरेंट्सना करायला लागतात ते करता आले पाहिजेत. कारण आज इंटरनेटमुळे बाकी जग पण सगळं जवळ आलंय. तर फॉरेनचं कल्चर हे थोडंसं वेगळं आहे. 12व्या वर्षानंतर आई वडिलांच्या घरातनं मुलगा नॉर्मली बाहेर पडत असतो आणि ही प्लेस टेनिस और ही कम्स टू द कोर्ट और ही डज व्हॉट एव्हर ही डज बिकॉज ही वॉन्ट्स टू डू इट. आपल्याकडे अजूनही ते कल्चर यायला वेळ लागणार आहे, कारण तशी आपली संस्कृती नाही. पण ते त्याचेही प्लस मायनस पॉईंट्स आहेत, याचेही प्लस मायनस पॉईंट्स आहेत. म्हणून माझ्या अंदाजाप्रमाणे 12वी पर्यंत तरी पेरेंट्सची थोडीशी कसरत त्यांना करावी लागेल आणि ती केली पाहिजे. कुठेतरी बॅलन्स हा पेरेंट्सच्या सॅक्रिफायसेसचा पहिल्यांदा थोडासा फार महत्वाचा भाग आहे. किंवा नुसतं आपण मुलाला एखाद्या गोष्टीत आपण एक क्लास लावला की त्याला तिथं नेलं आणि सोडलं आणि आणलं हे न ठेवता आपण त्याच्या प्रगतीमध्ये किंवा त्याला ज्या गोष्टीमध्ये रस आहे त्या गोष्टीमध्ये जर ते परस्यू केलं एक 12वी पर्यंत, जे आपण म्हणतो की 16-17व्या वर्षापर्यंत, त्याच्यानंतर मुलाचा कल कुठे आहे ते आपल्याला साधारण लक्षात येतं. आणि मग शेवटी त्याच्यामध्ये जिद्द निर्माण झालेली असती ती गोष्ट करायची, तेव्हाच ती गोष्ट पुढे होती. तुम्ही किती मागा लागेल पण तुम्हाला जसं पाण्यापर्यंत न्यायला तर पाहिजे. घोडा पाणी पिल हे पिल, पण नेण्याचं काम हे तुमचं आहे. कितीतरी पॅरेंट्सला बघितलं जे मुलांसाठी टेनिसमध्ये, म्हणजे आम्ही पण केलं नसेल तेवढं त्यांनी, तर जसं हार्वेस्ट अकॅडमी वगैरे आहे जिथे माझ्या मैत्रिणीची मुलगी खेळायची, तर ती आई तिला घेऊन 2 वर्ष तिथे राहिली. शाळा बिळा ओपन स्कूल काय जे असेल ते करून सगळं, म्हणजे खूप हार्डवर्क करणारे पॅरेंट्स पण आहेत. पण त्या मुलांना ते लाईन आवडली पाहिजे असं पण आहे. पॅरेंट्सला काय वाटतं, हा चला सोडलं आणलं टेनिसला घेतलं, तसं नाही. यू हॅव टू फुल्ली फोकस हिम फॉर मॅचेस. तुम्ही घेऊन जाणं, शाळेतर्फे त्यांना कन्सेशन मिळून त्या एक्झाम्स द्यायला हे करणं, हे तुम्ही प्रिन्सिपलला जाऊन बोलणं किंवा त्या शाळेकडनं सुट्ट्या मागणं, आणि मग पुढे 14-15 वर्षापर्यंत तुम्ही हे करिअर करणं. मग त्याच्या पुढे पण तुम्हाला 12वी नंतर हा नाही आता बस झालं 10वी आली, डोंट स्टॉप दॅट. किती मुलांनी हे ब्रेक केलेलं आहे. त्या कंटिन्युइटी पाहिजे तुम्हाला तिथे, मग कुठे जाऊन तुम्हाला एक 8-10 वर्षांनी रिझल्ट मिळतात. आणि याच्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की जर एखादा मुलगा, म्हणजे तुम्ही कुठलाही खेळ खेळत असा किंवा तुम्ही व्यायाम करत असाल तर तुमचा शार्पनेस हा वाढतोच. तो मुलगा अभ्यासातही तितकाच शार्प असतो. ग्रास्पिंग कॅपॅसिटी वाढलेली असते, त्याची फोकस कॉन्सन्ट्रेट करायची कॅपॅसिटी चांगली झाली, टाइम मॅनेजमेंट आलेली असते. ह्या गोष्टी ह्या फायद्याच्याच पडतात अदरवाईज. म्हणून माझं असं मत आहे की मुलांनी 1 ते 2 तास हे ग्राउंडवर, मग तुम्ही भले कुठलाही खेळ खेळा, हे घालवले पाहिजेत, कारण त्याचा पुढच्या त्यांच्या आयुष्यात त्यांना खूप उपयोग होणार आहे. आणि पेरेंट्सनी कुठल्याही प्रकारची प्रेशर्स न घालता, एक्सपेक्टेशन न करता मुलांना
एनकरेज करावं. एनकरेज करायला पाहिजे. येस, असा मग ते approach भले, थोडासा कारण कित्येक वेळेला असं होतं की मला हे वाटतंय म्हणून तू हे कर, ह्याच्यापेक्षा मुलांना काय वाटतंय त्याच्यामध्ये आपण जाणून घेतलं पाहिजे आणि त्या दृष्टीने त्यांना सपोर्ट केला पाहिजे. हे फार महत्वाचं असतं. आणि कारण ॲज अ आय वॉज अ टीचर, माझ्या आईची शाळा होती, तर मी त्याच्या मॅचेस नसताना जेव्हा मी तिथे अटेंड करायची शाळा चालवायला वगैरे, तर शी यूज टू गिव्ह मी द कन्सेशन आणि ट्युशन्स क्लासेस घ्यायची. माझा आत्ताच्या ज्या क्लासेस मी घेते सध्या, तर तेव्हा गॅजेट्स एवढे नव्हते, व्हॉट्सअप किंवा मोबाईल किंवा हे अर्जुनच्या वेळेस नव्हते. आत्ताच्या मुलांच्या मध्ये मी फरक बघतेय की ती मुलं जास्ती ओबेस आणि स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी कमी आहे आणि शाळामध्ये सगळं असं त्यांना खाणं पिणं सगळं मिळतं. तर त्यांचं डाएट, पॅरेंट्सचं बाहेर फिजिकल ऍक्टिव्हिटीला नेणं आणणं सोडणं आणि IT चे जॉब्स, यामुळे मुलांचं ओबेसिटी आणि ह्याच्याकडे जास्ती एक्सरसाइज फिजिकल ऍक्टिव्हिटी आहेत 4th-5वी पासून आहेत. तर ते सगळं आता या जनरेशननी जास्त लक्ष दिलं की ते पॅरेंट्सनी मुलांना फिजिकल ऍक्टिव्हिटी कंपल्सरी करायची. हे माझं असं मत आहे. आणि हा जो पार्ट आहे, हा इनिशियल पिरियड आहे. जसं मी म्हणलं की ती प्रोसेस तुम्ही जर एन्जॉय नाही करू शकलात तर देन इट्स अ बर्डन. ती प्रोसेस फील्ड कुठलंही असो, हे तुम्हाला जर एन्जॉय केली पाहिजे. कारण त्याच्यात शेवटी कसं आहे की तुम्हाला कष्ट तर हे करावेच लागणार आहे. आज तुम्ही फक्त अभ्यास करायचं म्हणलं तरी कष्ट तिथेही आहेच आहेत, तुडुंब कष्ट आहेत सगळीकडे. पण तुम्ही कुठलंही फील्ड घ्या, तुम्ही नोकरीचं फील्ड घ्या, अभ्यासाचं घ्या किंवा अजून कुठलं करिअर घ्या, म्युझिकचं घ्या, कष्ट हे सगळीकडेच आहेत. तर ती प्रोसेस जोपर्यंत तुम्ही एन्जॉय नाही करत तोपर्यंत तो जो सक्सेस आहे तोही मिळायचा किंवा तो एन्जॉय करायचा किंवा तिथं पोचायचा जो आनंद आहे तो जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं. आणि यू शुड वॉच द डिफरन्स आफ्टर फिजिकल ऍक्टिव्हिटी. तुम्ही जॉईन केल्यानंतर त्यांचा अभ्यासातला जो ग्रास्पिंगचा पॉवर आहे तो तुम्ही ऑब्झर्व करू शकता. कारण अर्जुन 7 ते 10 शाळेत जायचा, बाकीच्या वेळेला तो टेनिस आणि ऍक्टिव्हिटी करायचा, पण तो जो शाळेचा होमवर्क किंवा अभ्यास असायचा किंवा स्टडीज, त्याला अगदी जेमतेम तासभर लागायचा. म्हणजे दॅट इन्क्रीजेस देअर लाइकिंग टुवर्ड्स फिजिकल ऍक्टिव्हिटी आणि सगळं ओव्हरऑल होते. रश्मी, जयंत, तुम्ही दोघांनी पेरेंटिंग स्पोर्ट्समन या विषयावरती अतिशय सुंदर गप्पा मारल्यात आणि आमच्या प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं. त्यासाठी माझ्या क्रिकेट लिमिटेड या युट्यूब चॅनल तर्फे एक छोटीशी सदिच्छा भेट. थँक्यू. खूप छान झाला प्रोग्राम आणि सगळ्यांनी सबस्क्राईब करावा क्रिकेट लिमिटेड युट्यूब चॅनल. प्लीज तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा, कारण यातनं अतिशय उपयुक्त माहिती, फक्त मी पहिल्यांदा म्हणलो तसं की फक्त खेळाविषयी नाही तर त्याच्या पूरक गोष्टींविषयी सुद्धा तुम्हाला, आणि काय अवॉइड करायला पाहिजे आणि काय करायला पाहिजे, हे बऱ्याचशा गोष्टी खेळाबद्दल, त्याच्या करिअर बद्दल, पेरेंटिंग बद्दल माहिती तुम्हाला उपयुक्त ह्याच्यातनं मिळत राहील. तर तुम्ही जरूर क्रिकेट लिमिटेड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि इज डुईंग अ ग्रेट जॉब मिलिंद कुलकर्णी. थँक्यू सो मच. तुम्हा सर्वांना माझी परत एकदा नम्र विनंती की माझा क्रिकेट लिमिटेड हा युट्यूब चॅनल कृपया सबस्क्राईब करा आणि आजचा आपला व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.